मी साधारण 1-2 वर्षच आयुष्यात माझ्या असे असतील की मी गेले होते खेळायला वगैरे. कारण गरबा मी शिकण्यासाठी एक वेगळा क्लास लावला होता आणि ते हो, हो, हो. मला मला नाही यायचं. बरं. मला कळायचंच नाही की अरे हे काय म्हणजे असं इथून गेल्यावर मग तिथून कसं वळायचं किंवा पण काय. ती शिकण्याची पण मजा आहे ना, की ते आलं ना परफेक्ट ते केल्यानंतर खूप हो, हो, हो. म्हणजे मग मी रितसर क्लास लावला. मग मी रितसर शिकले आणि मग मी त्या वर्षी प्रॉपर खेळायला गेले होते गरबा, की म्हटलं हां, अब देखो आता मजा येईल आणि असं. पूर्ण त्या टायरमध्ये या अर्थातच तू म्हटलंस तसं की स्पृहांनी जी छाप सोडली ती काही मला ब्रेक करायची नाहीये. अर्थातच मी तिलाही जो मेसेज केला होता त्यात मी एवढंच लिहिलं होतं की आय वॉन्ट टू बिल्ड अपॉन व्हॉट एव्हर यू हॅव बिल्ड. कारण की हे तुझं बाळ आहे पहिले. मी त्याचं संगोपन करते माझ्या परीने, पण अर्थातच म्हणजे आय वॉन्ट युअर ब्लेसिंग्स टू गो अहेड इन दिस हे. सो वी हॅड अ व्हेरी गुड टॉक अबाउट दिस आणि वी आर ऑल ऑन गुड पेज. उलट मला तर आवडेल की मी इव्हन अवधूत सरांना पण हे म्हणेन की एखाद्या एपिसोडसाठी इफ यू कुड गेट हर बॅक, आम्हाला दोघींना एकत्र आम्हाला करायला आवडेल. इट विल बी अ गुड ऑडियन्सला पण आवडेल ना, वाय नॉट. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्तानं आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे अभिनेत्री रसिका सुनील. म्हणजे मल्टी टॅलेंटेड म्हणूया तिला आपण. ती उत्तम अभिनय करते, छान गाते आणि आता होस्टिंगही करते. खूप खूप स्वागत आहे रसिका तुझं. कशी आहेस तू? फारच मस्त. तू कशी आहेस? सुपर. तुला भेटून खूप छान वाटतंय मला. आणि या मंचावर म्हणजे सूर नवा ध्यास ना इतका महत्त्वाचा आणि असा लोकप्रिय मंच, आणि त्या मंचावर होस्टिंग करणं हे सगळं तुझ्यासाठी कसं राहते ते सांग मला आधी. अगं नाही, फारच मज्जा येते. कारण की मी आत्ता जसं म्हटलं तसं गाणंच आहे सर्वत्र, त्याच्यामुळे खरंच या सेटवर नाही थकवा येत. माझं पण गाण्याशी खूप छान एक गुड रिलेशनशिप आहे आणि आता गाणं माझ्यासाठी फारच मेडिटेटिव्ह झालंय. पण त्याच्याशी आता प्रोफेशनली सुद्धा मी जोडले गेले एका अर्थी सूरनवा ध्यासनवामुळे. त्यामुळे मला फारच जास्त मज्जा येते आणि ओव्हरऑल खरंच या सेटवरचं वातावरण फारच गोड असतं. एव्हरीवन बॅकस्टेज ऑल्सो, फ्रंट स्टेज ऑल्सो, द कंटेस्टंट्स ऑल्सो, जजेस ऑल्सो, सगळे सतत मस्तीच करत असतात. आणि तुम्हाला साधारण माहितीच आहे इंटरव्ह्यूज मधनं किंवा सगळ्या मध्ये की मला मस्ती करायला फारच आवडते. त्यामुळे आय थिंक आय फिट राईट इन आणि मला फार मज्जा येते सध्या. नक्कीच. मला वाटतं तो एकूणच या शोला एक वेगळा अंदाज मिळणार तुझ्या येण्यानं. कारण होस्टिंग असतं ना, ते पूर्ण सूत्रसंचालन पूर्ण शोला पुढे घेऊन जात असतं. तर तुझा जॉनर आल्याने आम्हाला ते वेगळेपण, तू ते काय इनपुट्स घेतले त्याबद्दलही सांग काय? इनपुट असं नाही, ऑनेस्टली मी पहिल्यापासून हाच विचार केला होता की आपण जसे आहोत तसेच आपण मस्ती करत राहूया या स्टेजवर. त्यामुळे मला तेच करायचं होतं. आय वॉन्टेड माय रिअल पर्सनॅलिटी टू जस्ट शाईन थ्रू. त्यामुळे आता मला असं वाटतं की मी जे काही दिसते ते व्हेरी अनफिल्टर्ड आणि व्हेरी म्हणजे हे आहे. आणि एस्पेशली लुकआउट फॉर की प्रत्येक परफॉर्मन्स नंतर मी जे बोलते आहे ते खरं तर माझं इतकं पदरचं येतं आणि इतकं मनापासून येतं. दॅट इज टोटली माय रिअल सेल्फ. सो दॅट इज वॉट आय एम डुईंग. आय एम जस्ट बिईंग माय सेल्फ. पण या तुझ्या मस्तीचा हा बॉन्ड तिथे जे बसलेले परीक्षक आहेत त्यांच्यामध्ये कुणाशी तो कनेक्ट होतोय जास्त मोठ्या प्रमाणात? व्हेरी सरप्राइझिंगली आता अवधूत इज द व्हेरी ऑब्वियस आन्सर. तो तर होतोच आहे आणि तो खूप मस्तीखोर आहे आणि मला फार आवडते त्याची मस्ती. ही लुक्स व्हेरी क्यूट डुईंग दॅट. पण मला असं वाटतं की महेश सरांशी सुद्धा माझा या बाबतीत कनेक्ट होतोय आणि तो आता हळूहळू खुलेल. कारण आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट बिकॉज ही हॅज दिस मिस्शिवियस साईड टू हिम. पण ते फार दाखवत नाहीत ऑन स्क्रीन ती मिस्शिवियस साईड. पण मी एकमेकांशी बोललोय. मी त्यांना गाऊन दाखवलं आता एक कालच्याच दिवशी ऍक्च्युली, आणि त्यांना आवडलंय माझं गाणं. त्यामुळे असं सगळं मी जरा ऑफ स्क्रीन पण जरा गप्पा मारल्या. त्यामुळे मला असं वाटतं की ते ऑन स्क्रीन आता हळूहळू खुलणार आहेत आणि त्याची बहुतेक सुरुवात या नवरात्राच्या एपिसोडपासूनच झाली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा तो. नक्कीच. पण मला असं वाटतं तुला गायनाची आवड आहे, तुला त्या सगळ्या गोष्टी, समोर महेश काळे असतील, अवधूत गुप्ते आणि हा मंच, त्यामुळे तुझेही ते गोष्टी पुन्हा रियाज आणि या गोष्टी तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा प्रवास असेल मला वाटतं गाण्याच्या दृष्टिकोनातून. अर्थात कारण की हे कमेंट्स सुद्धा जे काही देतात ना ते इतक्या म्हणजे सबकॉन्शियसली तुमच्या डोक्यात राहतात. कारण की मला हा जो मी परफॉर्मन्स केला होता आता एका दाजिब्याचा, सो आय रिमेंबर दीज पीपल गिविंग सर्टन नोट्स. आता म्हणजे सुरुवातीला जे मी गायले होते की ॲडलिप जे गायले होते त्याच्यामध्ये घरात नाही पाणी, हे जे आहे विब्राटो वगैरे, हे सगळं ह्या लोकांनी माझ्या ऐकिवात होतं की हे असं करायचं, मग प्रोजेक्शन असं ठेवायचं, मग विब्राटो असा असला पाहिजे. तर हे मी कधी स्वतःहून गायले नव्हते. पण वेन मिथिलेश दादा वॉज टेलिंग मी की हे असं गायचं आहे, तर मला ते ह्यांचंच सबकॉन्शियसली शिकवलेलं लक्षात असल्यामुळे मला ते थोडंफार प्रमाणात अचीव्ह करता आलं असं मला वाटतंय. तुझी उजळणी होते. हां, अर्थातच बऱ्याच प्रमाणात. त्यामुळे जे काही ह्या मुलांना पण सगळ्यांना कमेंट्स ज्या मिळत आहेत त्या माझ्यासाठी खूप मोठी शिकवण आहे आणि मला असं वाटतं की त्याचा मलाही प्रचंड फायदा होणार आहे ॲज अ सिंगर ॲज वेल. नक्कीच. मला वाटतं ते मालिकेतून तुझी एक भूमिका जी आहे ती लोकप्रिय ठरली शनायाची. पण त्यानंतर तू एक रसिका म्हणून कशी आहे तो या मंचावर ॲज रिअल बघायला मिळेल, ते एक महत्त्वाचं असेल.
हो, नाही नाही, फारच महत्वाचं आहे. कारण की माझं गाण्याशी एकतर शनाया फारच अल्लड आणि फारच म्हणजे काही कशाचं ज्ञान नाही असं, अशी एक पोरगी होती बिचारी, तिची हा उन्हाळ, फारच उन्हाळ, म्हणजे कशाचंच काही म्हणणं नाही, कशाचं काही फार हे नाही, सिरियसनेस नाही. आणि काय या ऑपोजिट बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला अनेक भाषा खूप आवडतात. माझ्या अनेक भाषांवर खूप कमांड आहे, जे मला आता या पद्धतीने इकडे या सेटवर मला दाखवता येतं याच्या थ्रू. सो या सगळ्या गोष्टी आहेत. गाण्याबद्दल माझ्या लोकांना फक्त ऐकून माहिती आहे की बाबा शिकली आहे बहुतेक काहीतरी, पण ते काय शिकली आहे आणि खरंच बरं गाते का, की म्हणजे ऍक्टर सिंगर झोन जो पडतो, जो एक हे झालाय उगाच एक टाईपकास्ट झालाय की ऍक्टर सिंगर म्हणजे असंच गात असेल, ते मला असं वाटतं काही प्रमाणात अर्थातच समीर आमचा फारच छानरित्या ती गोष्ट मोडतोय आणि मला असं वाटतं मी पण तोच प्रयत्न करते आता इकडे स्टेजवर येऊन. त्यामुळे मला असं वाटतं खूप वेगळे पैलू जे लोकांना प्रत्यक्ष असे बघून माहिती नव्हते माझ्याबद्दल, फक्त ऐकिवात होते, ते या स्टेजमुळे दिसतील आता. म्हणजे तुझ्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे तुला बघता येणारी या अंदाजात. पण नवरात्रोत्सव आहे, तू नवरात्रीत गरबा खेळलीस का, दांडियासाठी गेली आहेस का, काय तुझं ते काय असतं शेड्यूल? ऑनेस्टली खूप कमी. मी साधारण 1-2 वर्षच आयुष्यात माझ्या असे असतील की मी गेले होते खेळायला वगैरे, कारण गरबा मी शिकण्यासाठी एक वेगळा क्लास लावला होता. आणि ते हो मला नाही यायचं. बरं. मला कळायचंच नाही की अरे हे काय, म्हणजे असं इथून गेल्यावर मग तिथून कसं वळायचं किंवा पण काय. ती शिकण्याची पण मजा आहे ना, की ते आलं ना परफेक्ट, ते केल्यानंतर खूप हो म्हणजे मग मी रितसर क्लास लावला, मग मी रितसर शिकले आणि मग मी त्या वर्षी प्रॉपर खेळायला गेले होते गरबा, की म्हटलं हा अब देखो आता मजा येईल आणि असं. पूर्ण त्या अटायर मध्ये ना, या अर्थात. ती मजा वेगळीच आहे. पण आता एकदा कुठे या क्षेत्रात आल्यानंतर सण उत्सव या सगळ्या गोष्टींचा आनंद मला वाटतं तो थोड्या कमी प्रमाणात होतो. तर त्या गोष्टी तू कशी मॅनेज करते? उलट मला असं वाटतं की माझे सण सगळे आधीच प्रोफेशनली सेलिब्रेट होत असल्यामुळे नंतर तो खराखुरा सण जेव्हा येतो आयुष्यात, तेव्हा तसं होतं की अरे झालं ना, गणपती तर येऊन गेले, अरे नवरात्रोत्सव इथे तुम्ही साजरी आला. झाली आहे तुमची. त्यामुळे इट्स लाईक इट्स ऑलमोस्ट डन फॉर मी राईट नाव. सो पण मला मज्जा येते, कारण अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आपल्याला एवढ्या उत्साहात सण साजरा करता येतोच आपल्या पर्सनल लाईफमध्ये असं नसतं. काही पर्सनल कारणांमुळे पण म्हणा, काही आणखीन अपरिहार्य गोष्टींमुळे पण म्हणा, पण ह्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने तो इतक्या जल्लोषात साजरा होतो की एका नव्या अर्थाने आठवण होते की खरंच आपले उत्सव किती गोड आहेत आणि काय काय गोष्टी असतात आणि खरंच किती मज्जा येते. हे मला असं वाटतं मला प्रोफेशनली जास्त मिळतं पर्सनल लाईफपेक्षा ऑनेस्टली. पण पुन्हा एकदा सेटवर येणं हे तुझ्यासाठी कसं आहे, पुन्हा तो माहोल जगणं आणि पुन्हा टेलिव्हिजनवर? टेलिव्हिजनचं आय वॉज ॲक्च्युली व्हेरी एक्सायटेड अबाउट बीइंग ऑन टेलिव्हिजन अगेन, कारण की मला आठवते जेव्हा मी आधीचं पण काम करायचे, जेव्हा टेलिकास्टची वेळ असायची, आय यूज टू फील द सर्टन एनर्जी अराउंड मी की सगळं छान चाललंय, मला आत्ता खूप लोक बघतायत आणि खूप पॉझिटिव्ह काहीतरी वाटायचं. मे बी ते माझ्या डोक्यातलं होतं, पण ते फिलिंग खूप छान होतं माझ्यासाठी. सो मला आत्ताही असं वाटतंय की कलर्सचं हे जे आता सुरू झालं आहे प्रवास माझा नवीन, सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू बी ऑन TV अगेन. आणि टेलिव्हिजनवरनं लोक बघतील तर मला आय एम होपिंग आणि वेटिंग की ती फिलिंग मला परत मिळावी आणि परत यावी की ओके आता 9 वाजता आपला टेलिकास्ट सुरू झालाय, तर काहीतरी छान वाटतंय, काहीतरी बरं वाटतंय आता असं. शेवटचा प्रश्न असा की या कार्यक्रमासाठी जी सूत्रसंचालन करत होती स्पृहा जोशी, तिने एक वेगळी छाप सोडली होती. तिच्या ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन असेल ते लोकांना आवडत होतं, तर ते कुठेतरी अर्थात आपल्याला ते ब्रेक नाही करायचं, पण तुझी एक वेगळी ओळख त्या ह्याच्यातून करायची, तर ते दडपण होतं का? कारण स्पृहा तुझी मैत्रीण असेलच सगळं. नाही, ऑनेस्टली आम्ही फार नाही बोललोय आयुष्यात, कधी आमचं खूप असं कॉन्व्हर्सेशन नाही झालंय. आय एम अ फॅन ऑफ हर वर्क. मी तिला आय गेस लॉस्ट अँड फाउंड नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये तिचा एक शी इज सपोज टू बी ड्रंक इन दॅट सीन, पण तो सीन तिने इतका सुंदर केला. आय हॅव गिवन हर कॉम्प्लिमेंट्स मल्टिपल टाइम्स, पण आम्ही असेच प्रोफेशनली काही बोललो असो एकमेकींशी तर तेवढंच, त्या पलीकडे आमचं काही बोलणं नव्हतं झालं. आणि अर्थातच तू म्हटलंस तसं की स्पृहाने जी छाप सोडली ती काही मला ब्रेक करायची नाहीये. अर्थातच मी तिलाही जो मेसेज केला होता त्यात मी एवढंच लिहिलं होतं की आय वॉन्ट टू बिल्ड अपॉन वॉट एव्हर यू हॅव बिल्ड, कारण की हे तुझं बाळ आहे पहिले, मी त्याचं संगोपन करते माझ्या परीने, पण अर्थातच म्हणजे आय वॉन्ट युअर ब्लेसिंग्स टू गो अहेड इन दिस हे. सो वी हॅड अ व्हेरी गुड टॉक अबाउट दिस आणि वी आर ऑल ऑन गुड पेज. उलट मला तर आवडेल की मी इव्हन अवधूत सरांना पण हे म्हणेन की एखाद्या एपिसोडसाठी इफ यू कुड गेट हर बॅक, आम्हाला दोघींना एकत्र आम्हाला करायला आवडेल. इट विल बी अ गुड, ऑडियन्सला पण आवडेल ना, वाय नॉट. सो असं सगळं चाललंय, ऑल गुड. म्हणजे रसिकाला भेटून कायमच असं सकारात्मक वाईब्स येतात आणि तू त्याच सकारात्मक पद्धतीने तुझे कामही करत असतं, त्यामुळे तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त कर, छान कर आणि शुभेच्छा कायम आहेतच. थँक्यू सो मच. थँक्यू.